रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने गाव बोतर्डे या ठिकाणी बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात इथे आपण धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। या आंदोलनासाठी या तालुक्याचे अध्यक्ष पोपट राक्षे, महाराष्ट्राचे नेते माननीय संभाजी साळवे, तालुक्याचे उपाध्यक्ष सुरेश खरात, युवक अध्यक्ष मंगेश गायकवाड, आमचे सहकारी थोरात सर, खजिनदार राजूदादा बनसोडे, वाघमारे, अनिल सोनवणे आणि सगळे खरात मंडळी। हा काही नवीन प्रश्न नाही, कारण दलित वस्तीचा रोड म्हटलं, जागा म्हटलं, तिथं मंदिरं, शाळा या गोष्टी फक्त दलित वस्तीकडेच आहेत। या प्रश्नाला एका गावाने तोड दिली होती, फक्त ती आलम्यामध्ये राजाराम कसबेंनी, आणि त्याच पद्धतीने तोड दिल्यामुळे तो रस्ता बदलला गेला। आजही देखील त्या बोतर्डा गावामध्ये वड्याचा नकाशाचा रोड आहे, परंतु तिकडनं घ्यायचा नाही, दलित वस्तीच्या रोडकडनं घ्यायचा। आता इथं एक दुसरा प्रश्न आहे की जमीन ज्या समाजासाठी घरकुलासाठी घेतली, त्याचं खरीदगत केलं, पण त्याचे पैसे पुरे दिलेले नाहीत, आणि त्याच्यामध्ये काही ओपनची नाव आलीत। मला हे आता समजतंय 2 माणसांची, ज्या माणसांची अट्रॉसिटी झालीच पाहिजे, परंतु ज्या समाजासाठी जमीन घेतली त्या समाजाचंही भलं नाही, आणि ज्या समाजाने जमीन दिली त्यांचंही भलं नाही। हे बाकीचेच बोके त्याच्यावर चढतात, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत, आणि इथून पुढे ह्या गोष्टी अशा जर होत असतील, आता याला वेगळं स्वरूप मिळेल जाईल। दुसरा प्रश्न असा आहे, समाज एकत्र, आदिवासी समाज, बौद्ध समाज एकत्र असावा, परंतु आता हिरड्याचा प्रश्न झालाय, हिरड्याचा कारखान्याचा, तिथं त्यांचे जे संचालक निवडले गेले तिथं फक्त आदिवासीच चालतात का? अनुसूचित जातीचे लोक चालत नाहीत का? का नाही चालत? याच्यात देखील आपण विचार केला पाहिजे। आणि इथून पुढे आता कोणत्याही गावात असा संघर्ष निर्माण झाला तर त्याला आम्हाला आमच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतील। आज जर या सरकारने, ह्या तहसीलदारांनी आम्हाला योग्य निर्णय नाही दिला तर उद्यापासून वेगळं आंदोलन केलं जाईल, आणि त्याचे परिणाम बाकी शासनाला भोगावे लागतील। एवढं बोलताना थांबतो। जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका, त्याचप्रमाणे या तालुक्यातले सन्माननीय अध्यक्ष माननीय पोपटरावजी राक्षे, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय लोखंडे दादा, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांच्या मुळे आपण ही चळवळ चालू ठेवली आजपर्यंत, त्यांच्या नेतृत्वाखाली साळवे साहेब, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातून आलेले सगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, महिला, त्याचप्रमाणे बंधूंनो, सांगायचं असं आहे का देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष जवळजवळ होत आल्यात। मग देशाला स्वातंत्र्य मिळालंय नेमकं कोणत्या मार्गाने? लोकांना अन्याय करण्यासाठी मिळाले का काय? का लोकशाही बाजूला गेली का हुकुमशाही परत चालू झाली? हा ब्रिटिशांच्या काळातला प्रश्न होता, आणि तो प्रश्न आज रोजी उद्भवतोय असं मला तरी वाटायला लागलेलं आहे। याचा अर्थ असा आहे का गरिबांचं जे काही राजांनी त्या काळामध्ये दलित वस्त्यांना किंवा जे काही दिलं होतं इनामी म्हणून हाडके हाडावलं, येतेवरती अतिक्रमण करणे आणि येतेतून आपली उपजीविका करणे, कारण यांचं सत्ताधीश बलाबल असल्यामुळे ही लोक आपल्यावरती अन्याय करतात, हा त्याचा अर्थ आहे। हे लोकशाहीचं रूप त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं होतं राज्यघटना लिहिताना, का कदाचित लोकशाहीचं रूप वरती राहील आणि व्यवहारात हुकुमशाही नांदल, असा प्रश्न उभा आजच्या मितीला राहिलेला आहे। ज्या वेळेला झाशीच्या राणीला दत्तक विधान नामंजूर करून झाशीचं राज्य खालचं करावं इंग्रजांना अभिप्रेत होतं, त्याच पद्धतीची ही विचारप्रणाली यांची चालू आहे। आणि या कुठेतरी ह्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आपण सगळ्यांनी, कोणत्याही गावामध्ये, कोणत्याही खेड्यापाड्यातल्या माणसांनी या ठिकाणी चळवळीत सहभागी होणं गरजेचं आहे। कारण यांच्यावर झालं म्हणून यांनीच यायचं आणि आपण नाही यायचं असं म्हणू नये, कारण वेळ दिला पाहिजे। समाजासाठी तुम्ही वेळ दिला तर समाज तुमच्यासाठी वेळ दिल्याशिवाय राहणार नाही।
किंवा त्यावेळेला तुमची दखल घेतली जाईल. एकट्याने कोणाच्याने काही होणार नाही. हा एकमेव असा त्याच्या मागचा मतितार्थ आहे. तेव्हा बंधूंनो, या मेळाव्यासाठी आतापर्यंत साळवे साहेबांनी, राक्षस साहेबांनी जे काय आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते मोलाचं मार्गदर्शक आहे. मोलाचं मार्गदर्शन असल्यामुळं आपण ते घेतलं पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे. थोडा मोठ्यांचं बाबासाहेबांच्यामुळे आपण या देशाची राज्यघटना आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून हा देश त्याच्यावर चाललाय. आपण विसरू नये, ती कायमस्वरूपी ऊर्जित अवस्थेत राहावी ही आपली मनोकामना राहिली पाहिजे. मी आंदोलनकर्त्यांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं मी अभिनंदन करतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज आपण धरणं आंदोलनाच्या माध्यमामधून हा जो उपक्रम चालू केलेला आहे हा खऱ्या अर्थाने पश्चिम पट्ट्यातील नाणेघाटापासून ते आण्यापर्यंत ज्या असलेल्या दलित वस्ती आहेत, दलित वस्तींमध्ये शासनाने ज्या राबवलेल्या स्कीम आहेत त्याचप्रमाणे दलित वस्तीच्या लोकांना आज हा जो रस्त्याचा प्रश्न आहे, ह्या वस्तीमध्ये दलितांच्या जमिनीमधूनच मंदिरांना जागा घेतली जाते, शाळेला जागा घेतली जाते, विना मोबदल्यामध्ये रस्त्यांसाठी ही कामं केली जातात आणि दलितांवरती होणारा जो अन्याय आहे हा गाव बोतार्डे सरकारने ही इनामी जमीन दिलेली आहे आणि ह्या इनामी जमिनीमधून जो हा धनदांड्या लोकांनी हा उपक्रम जो चालू केलेला आहे हा त्वरित थांबवण्यात यावा. त्याचप्रमाणे नाणेघाटापासून अंजनावळे, घाटघर, उसरान, खडकुंबे, जळवंडी, आंबोली सर्व थरातून आपटाळे, कुकडेश्वर या निमगिरी या सर्व भागातील ज्या दलित वस्ती आहेत त्या ठिकाणी दलित वस्तीच्या नावाखाली सुधार योजनांची जी कामं येतात ती मात्र इतर समाजासाठी तो निधी वापरला जातो. खऱ्या अर्थाने दलित वस्तीला ज्या निधीचा उपयोग व्हायला पाहिजे तो खऱ्या अर्थाने होत नाही आणि त्या ठिकाणी तो वापरला जात नाही. याचं कारण म्हणजे दलित वस्तींमध्ये जे ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधी असतात ते सगळे एकाच विशिष्ट जाती जमातीचे असतात आणि त्याच्यामुळे ह्या दलितांना जो आज न्याय मिळायला पाहिजे त्यांचा ग्रामपंचायतीमध्ये सभासद जर असेल तर त्या ठिकाणचा विकास होईल अशी मी या निवेदनाद्वारे विनंती करतो. आणि हा जो बोतार्डे गावावर चाललेला अन्याय आहे हा त्वरित थांबवण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.